कथेचं नाव एक झुंज शर्थीची. लेखक ईश्वर त्र्यंबकराव आगम. वाचक सुजित देशपांडे. इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुका किंवा आक्षेपार्ह आढळल्यास आपल्या प्रतिक्रियांमध्ये सांगावे आणि मोठ्या मनाने माफ करावे. गर 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 तलवार फिरेही गनिमांचे निर्दालन करण्या, सह्याद्रीचा मर्द मराठा रक्षण्या अभिमान झुंजला. कर्नाटकच्या पहिल्या स्वारीत माधवराव पेशव्यांनी सरदार पटवर्धन, सेनापती मोरारराव घोरपडे, सरदार वेंचुरकर, नारो महादेव यांच्या साथीत हैदरचा दारुण पराभव केला. अनवळीच्या लढाईत घोरपड्यांनी पराक्रमाची शर्थ केली. हैदरच्या सैन्याची दाणादाण उडवली. मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो आणि मराठे जेव्हा लढतात तेव्हा त्यांचा द्वेष, त्यांचा जोश आणि त्यांची जिद्द काय असते हे घोरपड्यांनी हैदरला पुन्हा एकदा दाखवून दिले. हैदर जिवंतच पकडता पण जंगलाचा आसरा घेतल्यामुळे वाचला. त्याने मराठ्यांशी तह करून सुटका करून घेतली. त्यानंतर मात्र मोरारराव घोरपड्यांचा दरारा दबदबा निर्माण झाला. कर्नाटकात स्वबळावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली होती. गुत्तीचे साम्राज्य सांभाळले आणि वाढवले. 20-25 लाखांचा प्रांत त्यांच्या आधिपत्याखाली होता. स्वतःचे 10,000चे घोडदळ, 5,000च्या आसपास कवायती पलटण. त्यामुळे निजाम, इंग्रज आणि हैदरही त्यांना वचकूनच असत. त्यांचा पराक्रम, शौर्य जाणलं ते माधवराव पेशवे. घोरपड्यांसारखा पराक्रमी सरदार आपल्या मराठा साम्राज्यात असेल तरच कर्नाटकमध्ये आपले वर्चस्व कायम करता येईल. त्यांना साम्राज्यात सामील करून घेतले. सातारच्या छत्रपतींकडून सेनापती पद मिळवून दिले. ताराबाईंपासून थोरले छत्रपती शाहू, बाजीराव पेशवे, नानासाहेब अशा अनेक कारकिर्दी त्यांनी पाहिल्या होत्या. साल 1767 हैदरवर पेशव्यांची तिसरी मोहीम. पेशव्यांनी हैदरचा बहुतांशी प्रांत जिंकला होता. मराठे हैदरच्या बलाढ्य निचकलच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. कधी काळी शत्रू मराठ्यांच्या किल्ल्यांना वेढा घालायचे. यावेळी मात्र मराठ्यांनीच शत्रूच्या किल्ल्याला वेढा दिला. शत्रूची कोंडी केली होती. किल्ला जिंकून हैदरची राजधानी श्रीरंगपट्टणम आणि बेदनूर या प्रांतावर हल्ला करून हैदरचा पुरता बिमोड करायची माधवरावांची योजना होती. निचगलचा किल्ला विस्ताराने खूप मोठा, विशालकाय खडकांवर वसलेला. किल्ल्याची तटबंदी खडक तासून बनवलेली. त्यामुळे सहजासहजी तोफगोळे डागून तटबंदी भेदणे अशक्य. शिवाय किल्ल्याखालून कितीही गोळे डागले तरी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत सुद्धा पोहोचत नव्हते. गडावर पाण्याचे नैसर्गिक झरे असल्यामुळे पाण्याची कधीच कमतरता भासत नसते. कितीही दिवस गड लढवता येऊ शकत. मराठे किल्ला घेण्यासाठी येणार ही खबर लागताच किल्लेदाराने अगोदरच किल्ला दाना दोण्याने, दारू कोठारे आणि शस्त्रांनी सज्ज ठेवला होता. किल्ला वर्षभर सहज लढवता येऊ शकेल अशी तजवीज करून ठेवली होती. गडाला वेढा देऊन 2 महिने उलटले. मराठ्यांच्या हल्ल्याला किल्लेदार चोख प्रत्युत्तर देत झुंजत होता, परंतु शरण येण्यास व तह करण्यास तयार नव्हता. भर उन्हाळ्याचे दिवस, रात्रीचा दुसरा प्रहार, थंडगार वारा वाहत होता. दिवसभर उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले जीव रात्रीच्या शीतल चांदण्यात सुखावत होते. तंबूच्या बाहेर ठेवलेल्या मशाली फुरफुरत होत्या. गस्तीवरील पहारेकरी हातात मशाली घेऊन पहारा देत होते. पेशव्यांच्या भरजरी तंबूच्या शिखरावरचा भगवा हवेने फडफडत होता. तंबूमध्ये मधोमध खासे मंडळी बुद्धिबळ खेळण्यात दंग होती. चिरागदानांतील वाती मंद जळत होत्या. मध्येच हवेच्या मंद झुळकेने डुलत होत्या. अटीतटीचा डाव चालू होता. बाजूला सरदार पटवर्धन, सेनापती मोरारराव घोरपडे आदी सरदार मंडळी खेळ पाहण्यात रमून गेली. आपण इकडे रणमैदानात शत्रूच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलो याचंही भान कोणाला नव्हते. हसत खिदळत गप्पांना ऊत आला. मोरारराव घोरपडे लांबूनच खेळ पाहत होते. 60 पार केलेले मोरारराव, पण अंगापिंडानं अजूनही मजबूत. पांढरी शुभ्र जाडसर पल्लेदार मिशा, 6 फूट उंच, डोक्यावर सेनापतीला साजेशी पगडी, डोळ्यात कमालीची भेदकता. आवाज तर एवढा भारदस्त की त्यांच्याशी बोलायचं म्हटलं तरी समोरचा घाबरत असे. तंबूमध्ये बसून खाशांचे खेळ पाहण्यात त्यांना काडीचेही स्वारस्य नव्हते. बराच वेळ एकाच जागी बसून मोरारराव कंटाळले होते. त्यांना अशा मोहिमांची सवय नव्हती. गनिमी कावा, छापा, पळापळ
अशा लढायांमध्ये त्यांचा हातखंडा. आपण शत्रूच्या मुलखात शत्रूच्या गडाला वेढा देऊन बसलोय. रणांगणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. 2-1 मास झाले कट सरून आणि खासे मंडळी बिंदास डाव मांडून बसले. आपल्या अखत्यारीत लढाई असती तर स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले असते, पण खुद्द श्रीमंतांनीच लढाईची सूत्र हाती घेतली. त्यात भर उन्हाळा, शत्रूचा मुलूक, एकाच जागी एवढे दिवस रेंगाळत राहणं बरं नव्हे. मोहीम लांबत चालली होती. अस्वस्थता वाढत चालली होती. अचानक किल्ल्याच्या परिसरात बंदुकीचा बार उडाल्याचा आवाज आला. सैन्याला हे नित्याचेच होते. ज्या ठिकाणाहून आवाज आला त्या आसपासचे पहारेकरी सावध झाले. अंदाज घेऊन आवाजाच्या दिशेने 5-6 बंदुकीच्या फैरी उडवल्या गेल्या. मात्र पुन्हा काहीच हालचाल झाली नाही. पेशव्यांच्या तंबूत मात्र पळापळ सुरू झाली. बंदुकीच्या गोळीनं नारायणरावांच्या मांडीचा वेग घेतला. तंबूला असलेल्या कापडी जाळीदार खिडकीतून गोळी आली. निशाणा माधवरावांवरच होता, पण नेमके त्यावेळी ते पटावरून खाली पडलेली सोंगटी उचलायला वागले आणि गोळी नारायणरावांच्या मांडीला लागली. अरे फक्त बघत काय बसलाय, वैद्यांना बोलवा, जा. माधवराव आपल्या सरदारांवर जरा रागाच्या स्वरात बोलत होते. जखम खोल नव्हती. गोळी मांडीला चाटून दिली. नारायणराव वेदनेने विवळत होते. वैद्यांनी ताबडतोब उपचार सुरू केले. मुराररावांना राहवले नाही. समोर येत म्हणाले, श्रीमंत, आपण शत्रूच्या किल्ल्याला वेढा देऊन बसतोय. 2 मास झाले, किल्ला हाती येत नाही. आपण खासे मंडळी पट लावून खेळत बसतात, मग असे प्रसंग ओढवतातच. हो का? म्हणजे आम्ही आतमध्ये खेळ मांडतो हे खटकतं. मग तुम्ही बाहेर गडाखाली जो खेळ मांडलाय त्याचं काय? घडलेल्या प्रसंगामुळे माधवराव संतापले. रागाच्या भरात ते बोलून गेले, पण मुराररावांना शब्द चांगलेच सुटले. काय समजायचं ते समजून गेले. गरकन मागे वळाले. तंबूतून बाहेर जाता जाता म्हणाले, श्रीमंत, उद्या सूर्याचं दर्शन गडावरूनच घेईन, नाहीतर हा मुरारराव घोरपडा पुन्हा दर्शनासाठी येणार नाही. आपली दमदार पावले टाकत टाकत घोरपडे तंबूतून बाहेर पडत अंधारात नाहीसे झाले. त्या रात्रीच घोरपड्यांच्या सेनेने तटबंदीला शिड्या लावून किल्ल्यात प्रवेश केला. बंदूकधारी आणि तीर कमान सैनिकांनी चोख कामगिरी बजावली. 100-200 लोकांनी किल्ल्यात घुसून कापाकापी करत मुख्य दरवाजापर्यंत धडक मारली. द्वारपाल रक्षक कापून काढले. गडाखाली प्रवेशद्वारापाशी थांबलेली 2000 सैन्यांची तुकडी दरवाजा उघडताच भराभर बंदुकीच्या फैरी झाडत आतमध्ये घुसली. भयंकर रणकंदन माजले. अचानक किल्ल्यामध्ये घुसलेल्या टोळधाडीने एवढे जबरदस्त आक्रमण केले की शत्रूचा प्रतिकार कमी पडला. घोरपड्यांच्या सैन्याने पुन्हा एकदा अपूर्व विजय मिळवला. शब्द खरा केला. किल्लेदारासह 500 सैन्य कैद झाले. 1000-1500 शत्रू मारले गेले, तर घोरपड्यांचे 200-400 लोक कामी आले. मध्यरात्री गडावर प्रहरभर चाललेल्या धामधुमीमुळे छावणी जागीच होती. हळूहळू सोनेरी सूर्यकिरणे रंगांची उधळण करत. सूर्याची तांबूस कोवळी किरणे छावणीवर पसरली होती. पांढऱ्या रंगाच्या तंबूवर सोनेरी रंगाची छटा उमटली होती. आसपासच्या झाडाझुडपांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. रात्री झालेल्या प्रसंगामुळे आणि गडावरील हल्ल्यामुळे 2-3 घटकाच आराम करता आला. माधवरावांचे डोळे लाल झाले होते. उठू वाटत नव्हते. चिकाचा पडदा बाजूला सारून माधवराव बाहेर आले. चेहऱ्यावर आनंदाची आणि अभिमानाची लकीर होती. समोर किल्ल्याच्या महादरवाजावर मराठ्यांचा भगवा टवलाने फडकत होता. माधवरावांच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले, मुरारराव. शब्द खरा केला. मराठ्यांनी हैदरचा पराभव केला. त्याचा पुरता बिमोड करण्याचा डाव होता. पण अचानक माधवरावांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे माघारी फिरावे. हैदरला तहात मराठ्यांचे प्रांत तसेच खंडणी देऊन सुटका करून ठेवला. आता मुरारराव 70ला पोचले. सततच्या धावपळीच्या लढाया, मोहिमा, राजकारण, ज्यानं ज्यानं हात दिली त्याला मुराररावांनी मदत केली. आपलं वतन शाबूत ठेवलं. मुरारराव शिवरायांच्या गनिमी कावाचे तंत्र पुरेपूर अवलंबून. पराभव क्वचित प्रसंगी झाला, पण बहुतेक सर्व लढाया त्यांनी एक हाती जिंकल्या. शरीर आता वृद्धत्वाकडे झुकत चाललं. सन 1777-78 हा काळ धामधुमीचा होता. राघोबा दादांनी पेशवेपदासाठी बंडखोरी केली होती. सैन्य संचय करायला सुरुवात केली होती. मराठा साम्राज्याचा सध्याचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे इंग्रज, जे थोरले बाजीराव पेशवे यांच्या कधीच वाटेला गेले नाही, ज्यांनी नंतर भारतावर सुमारे 150 वर्ष राज्य केले. त्यांच्या आश्रयाला बाजीरावांच्या पुत्राने जावं.
जे वरवर आपण मराठा साम्राज्याचे मित्र आहोत असे भासवत असले तरी संधी शोधत होते. इंग्रज, निजाम, गुजरातचे गायकवाड यांच्याशी राघोबा दादांनी संधान बांधलं होतं. त्यामुळे पेशव्यांचे बरेचसे सैन्य गुजरातच्या बाजूला राघोबा दादांच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी अडकून पडले होते. कारभारी पुरंदरावर इंग्रज वकिलाशी तह करण्यात गुंतले होते. नेमका याच संधीचा फायदा हैदरने घ्यायचं ठरवलं. आपलं मोठं सैन्य गुत्तीजवळ आणून ठेवलं. घोरपड्यांनी एवढी वर्ष आपल्याला हैराण करून सोडलं होतं. त्याचा बदला घ्यायची नेमकी वेळ हैदरने साधली होती. आपल्या इतर जहागिरीत खबरा पाठवून सैन्य जमवायचाही अवसर मुराररावांना मिळाला नाही. आपला कुटुंब कबिला दूर मडकशिऱ्यावर पाठवून दिला. जवळ फक्त 3000 निवडक सैन्य घेऊन गुत्तीच्या किल्ल्यावर थांबले. हैदरने किल्ल्यावर जोरदार हल्ले केले. मुराररावांनी तेवढ्याच शर्तीने हल्ले परतवून लावले. 2 महिने किल्ला नेटाने लढवला. रात्री बेरात्री हैदरच्या सैन्यावर छुपे हल्ले होत होते. लुटालूट होत होती. मराठ्यांच्या अशा छुप्या हल्ल्याने शत्रू हैराण होऊन गेला होता. तरीही हैदरने वेढा आणि लढा नेटाने चालू ठेवला होता. वेढा उठवायची चिन्हे दिसना. पेशव्यांकडे पुरंदरावर मदतीसाठी खलिते रवाना झाले. मात्र काहीही उत्तर आले नाही व मदतही आली. मुराररावांची काळजी वाढू लागली. जेमतेम 2 आठवडे पुरेल एवढाच धान्य साठा शिल्लक होता. रात्रीचा दुसरा प्रहर 1-2 घटका झाल्या असतील. मुरारराव आपल्या सरदार मंडळींसह वाड्यात मसलती करत होते. महत्वाची चर्चा चालू होती. वाड्याबाहेर एक इसम मुराररावांना भेटण्यासाठी हट्ट करत होता. एक अनोळखी इसम एवढ्या रात्री गडावर कसा आला? बाहेरचे सैनिक त्याची चौकशी करत होते. बाहेर काय गडबड चालू आहे म्हणून मुरारराव लगबगीने बाहेर आले. काय रे, काय चाललंय? इकडं तो आपला बाप गडाखाली लग्न लावायला बसलाय आणि तुम्ही गोंधळ घालताय. सरकार मी हान्म्या पटवर्धनांनी पाठवले. यो खलिता. मुराररावांनी भरभर खलिता वाचून काढला. आनंदानं त्यांचा चेहरा फुलून गेला. वार बहादरा, शाबास, खूप मोठं काम केलंयस. सरदार पटवर्धन आठवड्याभरात कुमक आणि रसद घेऊन दाखल होणार होते. गडावर उत्साहाचं वातावरण होतं. मराठे आता त्वेषानं लढू लागले. नवा जोश, नवं चैतन्य, नवा उत्साह त्यांच्यात संचारत होता. हैदरही आश्चर्यचकित झाला. एवढे दिवस रडत खडत मराठे प्रतिकार करत होते. अचानक त्यांना एवढं स्फुरण कसं काय आलं? गडावर शत्रूचे हल्ले होतच होते. आठवडा उलटला. 2 दिवस झाले. 3रा दिवसही मावळला. पटवर्धनांकडून काहीही खबर आली नाही. सैन्याचा उत्साह मावळू लागला. मुरारराव निराश झाले. मराठ्यांचा प्रतिकार कमी पडू लागला. दिवसभर आग ओकून तोफा थंडावल्या होत्या. होता नव्हता सगळा दारुगोळा संपला. बंदुकीसाठी लागणारे ठासणीचे बारही संपले. कसा बसा एखाद दुसरा दिवस एक वेळचं खाऊन गुजारता येईल एवढेच धान्य शिल्लक होते. जनावरेही पार खंगून गेली होती. हैदरच्या सैन्याने आज जोरदार हल्ला चढवला. मराठ्यांचा प्रतिकार कमी पडला. 100-150 माणसं कामी आली. रोजच्या हल्ल्यात आजवर हजारांवर सैन्य कामी आलं होतं. आजची संख्या जास्त होती. मुरारराव जखमींची चौकशी करत होते. उपचार करता करता वैद्यांची धावपळ झाली. तेवढ्यात एक जखमी प्राण कंठाशी आणून हाक मारू लागला. सरकार. अन्म्या, काय झालं रे? मुरारराव धावत जाऊन त्याच्यापाशी बसले. हन्म्याची अवस्था खूप बिकट होती. जखमा खूप झाल्या होत्या. रक्त खूप वाहून गेलं होतं. तो बोलायचा प्रयत्न करत होता. त्याच्या कंठातून शब्दही फुटत नव्हते. कसं बसत तुटक्या मुटक्या शब्दात तो बोलून गेला. सरकार, घात झाला. कोल्हापूरच्या महाराजांनी पटवर्धनांच्या छावणीवर हल्ला केला. हन्म्यानं डोळे पांढरे केले. शेवटचे 2 आचके देत तो शांत झाला. हन्म्या. मुराररावांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्याला पाणी पाजून उठवण्याचा प्रयत्न केला. पण हन्म्याची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. वाड्यापासून दूरवर हन्म्याची चिता जळत होती. ज्वाळा गगनाला भिडत होत्या. दिवस मावळला आणि मुराररावांच्या उरल्या सुरल्या आशाही. काहीतरी धाडसी निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर उपासमारीची वेळ येईल. मुरारराव वाड्याच्या सज्जा कोटीत चिंताग्रस्त बसले होते. उपाशी पोटी शत्रूशी मुकाबला करणं म्हणजे स्वतःहून आगीत उडी मारण्यासारखे. नाना विचार मनात येत होते. विचारचक्र काही थांबेना. त्यांच्या मनानं विचार पक्का केला. प्रमुख सरदारांना वाड्यावर बोलवण्यात आलं. रात्र चढू लागली. घोरपड्यांच्या वाड्यात महत्त्वाची मसलत चालू होती. मुरारराव द्वेषानं बोलत होते. माझ्या शूरवीर साथीदारांनो,
एवढी वर्ष आपण एकत्र राहिलो, लढलो. शत्रू किती मोठा असो, परिस्थिती किती प्रतिकूल असो, कधी हार मानली नाही, झुकलो नाही, वाकलो नाही. तुमच्या साथीनं आपण प्रत्येक प्रसंगाचा धीरानं सामना केला. आज प्रसंग खरेच बाका आहे. ज्या हैदरशी आपण शर्थीने झुंजलो, कधी काळी त्याला जीवानीशी सोडले, आज तोच आपल्या उरावर नरडीचा खोट घ्यायला बसलाय. आज 3 मास होत आले. 15-20 हजारांची फौज घेऊन तो गडाखाली तळ ठोकून आहे. 10ची बोलणी हैदरने साप धुडकावून लावली. मदतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात. धान्यही संपत आलंय. दारू कोठारं रिकामी झाली आहेत. रणांगणावर अन्नाशिवाय उपाशी सैन्य कधीच शत्रूचा सामना करू शकत नाही. आपल्याकडे फक्त आता एकच मार्ग आहे. एकतर वेढा फोडून पलायन करणे किंवा लढता लढता मरून जाणं. आम्ही एक निर्णय घेतला आहे. तुमची साथ असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. आई भवानी आपल्या पाठीशी आहे. उत्तर बाजूचा वेढा थोडा ढिला आहे. आज रात्रीच आपण जोरदार हल्ला करून 2 कोसावर असलेल्या जंगलात पसार व्हायचं. त्याच्या पुढे आणखी 1-2 कोसांवर आपलाच प्रांत आहे. एकदा तिकडे पोहोचलो की पुन्हा नव्या उमेदीने झुंज देऊ. बोला, आहात तयार? मोरारराव मोठ्याने गरजले. तयार आहोत. सगळ्यांनी जोरदार होकार भरला. मोराररावांनी आपली तलवार सपकन म्यानातून बाहेर काढली आणि हात उंचावत गरजले. हर हर महादेव, जय भवानी. सर्वांनी त्यांचे अनुकरण केले. मध्यरात्र होती. टिपूर चांदणं पडलं होतं. चंद्राच्या शीतल प्रकाशात धरती शांत निसली होती. खाली हैदरच्या छावणीतले पलिते नजरेस पडत होते. अंगाला गार वारा झोंबत होता. 1,500-2 हजार मराठा सैन्य झाडाझुडपांचा आसरा घेत गडावरून खाली उतरत होते. हेरांकडून आणलेल्या बातमीनुसार ज्या ठिकाणी तुरळक पहारा होता त्या दिशेने सर्व हळूहळू सरकत होते. छावणीतील तंबू, पहारेकरी आता स्पष्ट दिसत होते. हर हर महादेवच्या आरोळ्या ठोकत मराठ्यांनी पहारेकरांच्या पथकावर धडक मारली. एकच हलकल्लोळ माचला. ढाल तलवारीचा जीवघेणा खेळ सुरू झाला. बंदुकांचे बार उडू लागले. मराठ्यांच्या अशा अचानक हल्ल्याची आता शत्रूला सवयच झाली होती. ते सावधच होते. तरीही मराठ्यांच्या जोरदार हल्ल्यापुढे गस्तीचे पथक कुचकामी ठरले. हैदरही सावध होता. गडाच्या सर्व बाजूंनी त्याने नेहमी तयार असलेले 2-2 हजारांची पथके तैनात ठेवली होती. मराठ्यांच्या हल्ल्याची बातमी मिळताच हैदर अंबारीत रणमैदानावर हजर झाला. वेढा फोडून पुढे गेलेले मराठे जंगलाच्या दिशेने धावू लागले. हैदरने त्यांच्यावर हजारभर घोडदळ पाठवले. शत्रूंची संख्या वाढू लागली. शत्रूंचे बंदूकधारी एक मराठी सैनिकाला टिपत होते. अर्ध्याधिक मराठे मारले गेले. जंगलाच्या दिशेने पळत सुटलेल्या मराठ्यांना जंगलात पोहोचायच्या आधी शत्रूने गाठले. तिकडे भयंकर रणकंदन माजले. पण शत्रूची संख्या जास्त असल्यामुळे मराठे हतबल झाले आणि शेवटी सगळे कापले गेले. 100-200 मराठे आणि मोरारराव शत्रूच्या गराड्यात अजूनही तलवार फिरवत होते. 70 वर्षाचे मोरारराव एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी तलवार फिरवत होते. त्यांचा वार जर एखाद्याच्या तलवारीवर वा ढालीवर झाला तर जोराचा झटकाच बसायचा. कुणाची तलवार त्या तडाखाने क्षणात गळून पडायची, तर कुणाच्या ढाली सावरायला सुद्धा वेळ मिळायचा नाही, कारण तोवर दुसरा वार अंगावर झालेला असायचा. भळाभळा रक्त व्हायचा आणि बिवळत तो खाली कोसळायचा. हैदर दुरूनच हे दृश्य पाहत होता. संतापत होता. आपल्या सरदारांना ओरडत होता, जिंदा पकड़ो उस बुढ़े को, मरहट्टों से ज्यादा तो इस काफर बुढ़े ने हमें परेशान कर रखा है. 100-125 मराठे पकडले गेले. बाकी सगळे मारले गेले. लढून लढून मोरारराव थकून गेले होते. घामानं आणि रक्तानं सारं अंग चिंब भिजलं होतं. हालचाली मंद झाल्या होत्या. पाठीमागून कोणीतरी भाला टोचवायचं, कोणी तलवार चालवायचं. मोरारराव दमलेल्या स्वरात पण झपऱ्या आवाजात एखादी शिवी हसडत, हरामखोरांनो, पाठीमागून वार करताय, अरे दम असेल तर मोरया. जागेवरूनच ते तलवार फिरवत होते. समोर कोण आलास तर लागलीच तलवार फिरायची. प्रहर उलटला होता. अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या. शरीर थकले होते. समोर बलिते तलवारी घेतलेले असंख्य शत्रू सैन्य उभं होते. मोराररावांना बोळ येऊ लागले. लाल दिवट्या गरगर फिरताना भासू लागल्या. सर्वत्र अंधार पसरला. शुद्ध हरपली. घोरपड्यांचा शूर सेनानी कोसळला. सह्याद्रीचा कडा ढासळला. गुत्तीचा अभेद्य किल्ला पडला. 70 वर्षापूर्वी असाच एक घोरपड्यांचा शूर सेनापती संताजी घोरपडे याची दगाबाजांनी हत्या केली. आज 70 वर्षाचा घोरपड्यांचा सेनापती
पुन्हा एकदा 70 वर्षानंतर पडला. घोरपड्यांचा सेनापती गनिमांच्या हाती सापडला. हैदरच्या मनात घोरपड्यांबद्दल आत्यंतिक तीव्र राग होता. त्याने त्याचा पुरेपूर बदला घेतला. हत्तीच्या पायाला बांधतात अशा जाडसर साखळ्या बांधून मुराररावांची धिंड श्रीरंगपट्टणममधून काढण्यात आली. कपालदुर्गच्या अंधार कोठडीत मुराररावांना आणि 100-200 मराठ्यांना डांबण्यात आलं. 10-12 दिवस रोज मुराररावांवर अनन्वित अत्याचार होत होते. अन्न तर दूरच, पण धड प्यायला पाणीही देण्यात आलं नाही. उपासमारीने आणि अत्याचारांनी मुराररावांची प्रकृती खूपच खालावली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 100-200 मराठ्यांची अमानुष कत्तल करण्यात आली. पुरंदरावर मुरारराव कैदेत सापडल्याची खबर मिळेपर्यंत हैदरने मुराररावांची हत्या केली. पेशव्यांचे कारभारी इंग्रजांबरोबर महत्त्वाच्या तहाची चर्चा करण्यात अडकून पडले. शिवाय राघोबा दादांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी मसलती करण्यात व्यस्त. किंबहुना ही सगळी पेशव्यांची गादी वाचवण्यासाठी चाललेली कारभाऱ्यांची धडपड. घोरपड्यांसारखा शूर सेनानी तिकडे गुत्तीवार पडला काय किंवा जिंकला काय, यांना काय त्याचे सोयरेसुतक. आपल्या साऱ्या शत्रूंना पुरून उरणारे, जीवात जीव असेपर्यंत शत्रूच्या हाती मराठ्यांचे गुत्तीचे राज्य पडू नये म्हणून झुंजणारे मुरारराव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे अखेरचे सेनापती. त्यांनी हैदरला दिलेली एकाकी झुंज ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अतुलनीय शौर्यगाथा. पेशव्यांची आपसातील दुफळी, फंद फितुरी आणि कारभाऱ्यांची चुकीची धोरणे घोरपड्यांच्या अस्ताला कारणीभूत झाली. हीच काय ती मराठा साम्राज्याची शोकांतिका. जय भवानी, जय शिवाजी.